तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 26 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सगळे कुल्फी खात असतात आणि आजी म्हणतात, आता आपल्या अंजलीला 7वा महिना लागतोय आणि हो, पुढच्या आठवड्यात आपण अंजलीचं डोहाळे जेवण करतोय. सगळे खूप खुश असतात, डोहाळे जेवणचं प्लॅनिंग करत असतात. अर्णव म्हणतो, ताईचं बाळ आलं की एका दिवसात आपलं सगळ्यांचं नशीब बदलून टाकणार आहे, स्पेशली जिजूंचं. हो ना जिजू? थोड्या वेळाने अर्णव राकेश बाजूला येतात. अर्णव म्हणतो, ताईला 7वा महिना लागलाय, ताईचं बाळ काळ बनून तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. अर्णव तिथून निघून जातो. राकेश मनात म्हणतो, अर्णव, अरे अंजलीचे दिवस भरण्याआधी तुझे दिवस भरतील. अंजलीचे दिवस भरण्याआधी, अंजलीची डिलिव्हरी होण्याआधी तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात येईल. मी त्या प्रॉपर्टीचा मालक होईल आणि मी हे कसं करतोय ना ते बघच. राकेश अंजलीला त्रास देऊन अर्णवची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेणार असतो. आता अर्णव, ईश्वरी राकेशला कसे पुरून उरतायत हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव, ईश्वरी यांची सतत भांडणं होत आहेत. ते दोघं एकमेकांशी धड बोलत नाही आहेत. म्हणून आजी, अंजली, अविनाश एक मस्त प्लॅन करतात. अंजली म्हणते, आपण अर्णव, ईश्वरी यांना बाहेर एकत्र पाठवू, वेळ घालवायला पाठवू, आणि तेही आत्ता लगेच रात्रीचं. अविनाश म्हणतो, अगं ते जाणार कुठे, ते घराबाहेर नाही पडणार आणि अर्णव माहिती ना कसा आहे तो. आपण असं काय कारण सांगायचं की ज्यामुळे दोघं बाहेर पडतील. अंजली म्हणते, आपण त्यांना सांगू की आम्हाला कुल्फी खायची आहे. अविनाश म्हणतो, तो अर्णव आहे, ऑनलाईन ऑर्डर करेल. अंजली म्हणते, राम खिलावनची इंदोरी कुल्फी, मी त्याला सांगते, ती काय ऑनलाईन मिळत नाही. त्याला सांगेन मला तीच कुल्फी खायची आहे आणि मग त्याला जावंच लागेल. अविनाश, आजी यांना ती आयडिया आवडते. तर इथे नम्रता सारखा आकाशला फोन लावत असते. तिला वाटत असतं की आकाश आपल्यावरती रागावलाय. आकाश फोन उचलतो आणि बाजूला येतो. आकाश विचारतो, नम्रता काय झाले, एवढे फोन? नम्रता म्हणते, आकाश सर सॉरी, आई जे बोलली त्यामुळे तुम्हाला राग आलाय का? आकाश म्हणतो, नाही गं, नाही राग आलाय. ते काय ना, मी कामात होतो त्यामुळे मी फोन उचलू शकलो नाही. आत्ता कामातून फ्री झालो म्हणून तुला फोन केलाय. नम्रता म्हणते, सॉरी, आपण उद्या भेटायचं का? आकाश म्हणतो, नाही, उद्या नाही, आत्ता भेटायचं. आत्ता आपण दोघं कुल्फी खायला जातोय, तू माझ्यासोबत येतेस. नम्रता म्हणते, आत्ता? आणि आई बाबा झोपलेत. आकाश म्हणतो, मी आहे ना, मी तुला गाडीने घेऊन जातो आणि गाडीने परत आणून सोडतो. नम्रता ठीक आहे म्हणते. आकाश, नम्रता यांचा कुल्फी खायला जायचा प्लॅन ठरतो. तर थोड्या वेळाने अर्णवच्या घरी सगळे डायनिंग टेबलवर जमलेले असतात. अंजली म्हणते, मला कुल्फी खायची आणि ती पण राम खिलावनकडची, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अर्णव ऑनलाईन ऑर्डर करत असतो. अविनाश म्हणतो, नाही हां, ऑनलाईन चालणार नाही. ईश्वरी आणि तू दोघांनी स्वतः जायचं आहे आणि ती घेऊन यायची आहे. अर्णव म्हणतो, मी जातो एकटा, हिचं काही काम नाही आहे. अंजली म्हणते, नाही, मला ईश्वरीच्या हातची कुल्फी पाहिजे, ईश्वरीने घेऊन आणायला हवी, तरच मी खाणार. अंजली हट्ट धरून बसलेली असते. राम खिलावनकडची कुल्फी खायची आणि तेही ईश्वरीच्या हातची. अर्णव म्हणतो, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचं काय चालू आहे. आजी म्हणतात, माहिती तर असू देत ना, आम्ही काही तुला घाबरत नाही, आम्हाला तिकडचीच कुल्फी खायची, जा तू. अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव ईश्वरीसोबत कुल्फी आणायला तयार होतो. अर्णव, ईश्वरी कुल्फी आणण्यासाठी घराबाहेर पडतात. अर्णव म्हणतो, आपल्या एवढ्या सगळ्या कार होत्यात त्या कुठे गेल्या आहेत, एकही कार नाही आहे. अविनाश म्हणतो, एक कार आकाश घेऊन गेलाय आणि 2 सर्व्हिसिंगला गेले आहेत. अर्णव म्हणतो, मग कॅन्सल, मी आता ऑनलाईन ऑर्डर करतो. अंजली म्हणते, एक व्हेकल आहे ना, ईश्वरीची स्कूटर, त्याच्याने जा. अर्णव म्हणतो, मला जायचं नाही आहे. ईश्वरी चिडवते. ईश्वरी म्हणते, त्यांना चालवताच येत नाही ना स्कूटर, मग ते कशाला जातील त्याच्यावरून. स्कूटर चालवण्यासाठी बॅलन्स लागतो आणि अर्णव सरांना तेच जमत नाही. एकतर एक टोक नाहीतर दुसरं टोक, हेच जमतं त्यांना, त्यामुळे ते काही स्कूटर चालवू शकत नाही. अर्णवला हे सगळं ॲज अ चॅलेंज वाटतं. अर्णव म्हणतो, तू चॅलेंज देतेस मला, आता मी चॅलेंज स्वीकारणार, मी स्कूटर घेऊन जाणार आणि कुल्फी घेऊन येणार. अर्णव स्कूटरवर बसतो. ईश्वरी म्हणते, थांबा, मी पण मागे बसणार आहे, मला माझ्या स्कूटरची काळजी आहे. ईश्वरी अर्णवच्या स्कूटरवर बसते. सगळे तिला बाय करतात. अर्णव हळूहळू स्कूटर चालून घेऊन जातो. अर्णव खूप हळू स्कूटर चालवत असतो. ईश्वरी, अर्णव सारखे वाद घालत असतात, भांडत असतात. अर्णव नुसती चिडचिड करत असतो. तर इथे आकाश, नम्रता कुल्फी खायला येतात. नम्रता म्हणते, आम्ही तर इंदोरला आहे ना, अशी मस्त कुल्फी खायचो, जेव्हा इच्छा झाली की कुल्फी खायला जायचो. कुल्फीवाला ओळखीचा होता आणि मी तर त्या कुल्फीच्या मटक्यामध्ये हात टाकायचे आणि कुल्फी काढायचे. आता तसं करू शकते का मी?
कुल्फीवाला म्हणतो, चालेल करा. नम्रता मटक्यात हात घालते, पण तिला कुल्फी नाही तर एक बॉक्स दिसतो. नम्रता म्हणते, यात कुल्फी नाही आहे, एक बॉक्स आहे. नम्रता तो बॉक्स बाहेर काढते. तो अंगठीचा बॉक्स असतो. नम्रता म्हणते, हा बॉक्स इथे कसं काय? नम्रताला कळत नाही. आकाश तिच्या हातातून तो बॉक्स घेतो, त्यातली अंगठी काढतो आणि गुढघ्यावर बसून नम्रताला प्रपोज करतो. तो लग्नाची मागणी घालतो. नम्रताच्या डोळ्यात पाणी येतं. नम्रता त्याला होकार देते. आकाश युनिक स्टाईलने तिला प्रपोज करतो. दोघांचाही लग्नाला होकार असतो. दोघं खूप खुश असतात. तर थोड्या वेळाने अर्णव, ईश्वरी भांडत भांडत कुल्फीवाल्याच्या इथे पोहोचतात. नम्रताचं लक्ष जातं. नम्रता आकाशला म्हणते, आकाश सर ते बघा, जेजू आणि ईश्वरी इथे आलेत. नम्रता, आकाश कारमध्ये बसत आणि निघून जातात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.